नरसामाता माध्यमिक आश्रमशाळा नावंदी या शाळेच्या वतीनं जो पालक मेळावा आयोजित केलेला आहे त्या पालक मेळाव्याचे अध्यक्ष तथा आपल्या गावचे उपसरपंच छायाताई सूर्यवंशी, आपल्या या शाळेचे मुख्याध्यापक संजयजी फुल्ले साहेब, आपल्या गावचे पोलीस पाटील दत्तात्रय केंद्रे साहेब, भानुदासजी कांबळे सर, मुख्याध्यापक आश्रमशाळा प्राथमिक, त्याचबरोबर मंचावर विराजमान असलेले आमचे मित्र काळोजी सर, गायकवाड सर, नादरगे सर आणि या पालक मेळाव्यासाठी अतिशय मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले पालक वर्ग आणि या शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आज मला या ठिकाणी एका गोष्टीचा आनंद होतोय की अतिशय महत्त्वाचे दिवस असताना सुद्धा, सोयाबीन काढण्याची घाई गडबड असताना सुद्धा पालक आज या पालक मेळाव्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. सर्व पालक बंधू आणि भगिनींचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, स्वागत करतो. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेला आम्हाला असं पाहायला मिळतंय की अशी एखादी पालकांची सभा लावली, पालकांचा मेळावा लावला की पालक म्हणतात खूप कामाचे दिवस आहेत, आम्हाला वेळ नाही, आम्हाला वेळ नाही. कशासाठी वेळ नाही? पालक मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही. पालक मेळावा कोणासाठी आहे? आपल्यासाठी आहे. आपल्या लेकरांचं भवितव्य घडवणारा हा पालक मेळावा आहे. आपल्या लेकरांच्या प्रगतीसाठी आयोजित केलेला हा पालक मेळावा आहे. परंतु या ठिकाणी नरसा माता माध्यमिक आश्रमशाळा प्राथमिक आश्रमशाळेच्या वतीनं पालकांना आवाज दिल्याबरोबर अतिशय मोठ्या संख्येनं पालक या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या लेकरांचं भवितव्य आजमावण्यासाठी उपस्थित राहतात. हे अभिनंदनीय बाब आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. यावरून स्पष्ट होत आहे की आमच्या शाळेचे जे पालक आहेत ते निश्चितपणे जागरूक पालक आहेत, सुशिक्षित पालक आहेत. विद्यार्थ्याच्या भवितव्याची चिंता ह्या पालकांना आहे. यावर्षी सोयाबीन आमच्या हातातून गेलं तर पुढच्या वर्षी घेता येईल. तुरीचं पीक गेलं पुढच्या वर्षी घेता येईल. पण या शाळेमध्ये ह्या विद्यार्थी रूपी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं पीक जर आपल्या हातातून एकदा गेलं ना, पुन्हा आपण काहीच करू शकत नाही. म्हणून आपल्या लेकरांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आपल्या लेकरांना योग्य वेळी मार्गदर्शन करणं खूप महत्वाचं आहे. आपल्या लेकरांना वेळेवरती दिशा देणं खूप महत्वाचं आहे.
जे पालक आपल्या लेकरांसाठी वेळ देतात त्यांचेच लेकरं आपलं नाव कमवत असतात, त्यांचेच लेकरं आपल्या कुटुंबाचं आपलं नाव कुटुंबाच्या नावाचा उद्धार करण्याचा प्रयत्न करीत असतात. जर आम्ही म्हणत असो आम्हाला पालक सभेसाठी वेळ नाही, आम्हाला लेकरांसाठी वेळ नाही, तर आम्ही वेळ देणार आहेत कशासाठी? जर आम्ही आज वेळ नाही देणार तर देणार कधी? त्यामुळे मी पालकांना सांगू इच्छितो, आपल्या लेकरांचं भवितव्य घडविण्यासाठी हीच वेळ महत्वाची आहे, हीच वेळ अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळं आपल्या लेकरांसाठी तुम्ही आवर्जून वेळ द्या. आपल्या लेकरांना शाळेमध्ये काय शिकवलंय, कोणत्या गोष्टी आज दिवसभरात झालेल्या आहेत, याचा आढावा पालकांनी घेणं गरजेचं आहे. रोजच्या रोज आपल्या लेकरांसोबत चर्चा करणं गरजेचं आहे. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधले रिलेशन कसे आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे. आपलं लेकरू शाळेत बसतंय का, शिक्षण घेतंय का, वर्गामध्ये शाळेमध्ये शिकवत असलेलं त्याला समजतंय का, त्याचं मन वर्गामध्ये लागतंय का, ह्या सगळ्या गोष्टी पालकांनी जाणून घेणं गरजेचं आहे. हे 4-5 वर्ष 5-6 वर्ष आपल्या लेकरांची बारकाईनं काळजी घेणं हे पालकांचं खूप महत्वाचं कर्तव्य आहे. बऱ्याच वेळेला बरेच पालक म्हणतात की माझं लेकरू डॉक्टर झालं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे. बरोबर आहे, आपण आपल्या लेकरांकडून अपेक्षा करणं गैर नाही, पण माझं लेकरू डॉक्टर बनलं पाहिजे, माझं लेकरू इंजिनियर बनलं पाहिजे, माझं लेकरू शिक्षक बनलं पाहिजे, माझं लेकरू कलेक्टर बनलं पाहिजे. त्यासाठी पालक म्हणून माझं कर्तव्य काय, माझं काही कर्तव्य आहे की नाही? लेकरांना शाळेमध्ये पाठवलं म्हणजे आमचं कर्तव्य संपलं का? अजिबात नाही. केवळ शाळेमध्ये पाठवून दिलं म्हणजे आमचं कर्तव्य संपलं असं नाही, तर तिथून खरी आपल्या कर्तव्याला सुरुवात होत असते. ध्यानात ठेवा पालक बंधू आणि भगिनींनो, आम्ही आमच्या लेकरांकडे बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. आम्ही अपेक्षा करणं गैर नाही. शेवटी लेकरू कोणाचं आहे? आपलं आहे. जशी खाण तशी माती असते, लेकरू आमचं आहे. एकदा काय झालं, आमच्या शेजारी एक कुटुंब राहतंय. त्या कुटुंबातला मुलगा 10वीला पास झाला, त्याला चांगले मार्क पडले, 92% मार्क पडले. 92% मार्क पडल्यानंतर त्या मायबापांनी आनंदात पेढे वाटले, गल्लीभर पेढे वाटले. माझ्या पोराला 92% मार्क पडल्या. 1-2 घंटे गेले, 3 घंटे गेल्याच्या नंतर त्या कुटुंबावरती थोडस नैराश्याचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळालं. पुन्हा आम्ही विचारणा केली, खात्री केली, कसं काय, काय झालंय? अरे थोड्या वेळापूर्वी पेढे वाटले आणि आता एवढी उदासीनता काय? काय सांगावं सर म्हटले, ह्याला 92% मार्क पडल्यात, आम्हाला आनंद वाटला, पण ह्याच्या सोबतचं जे ह्याचा दोस्त आहे, ह्याच्या सोबतचं जे पोरगा आहे त्यानं 95% मार्क घेतले, ह्याच्यापेक्षा गैरी आहे, आणि त्यानं 95% मार्क घेतले. अरे त्यानं 95% मार्क घेतले म्हणून तुम्ही नाराज व्हायचं का? नाही ना. तुमच्या पोराला 92% मार्क पडल्यात, याच्यामध्ये आनंद माना, त्याला स्वीकारा. आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्या लेकरांचा स्वीकार करणं गरजेचं आहे. शेवटी मी त्यांना विचारलं, तुम्हाला 10वीला किती टक्के पडले होते? आई बी बोललं, बाप बी बोललं. तरी मी विचारणा केली, आमचं जाऊ द्या हो, नाही सांगा तर सांगा, तुम्हाला किती टक्के होते 10वीला? तुम्ही 10वीला असताना तुम्हाला किती टक्के होते? मी खात्री केली. खात्री केल्याच्या नंतर माईच्या आणि बापाच्या दोघांच्या टक्केवारीची बेरीज सुद्धा 92% होत नव्हती.
तरी सुद्धा मायबाप नाराज. अरे पोरानं 92% मार्क घेतले, स्वीकार करा. आहे त्या परिस्थितीमध्ये लेकरांना स्वीकारलं पाहिजे. त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी पुन्हा आम्ही प्रयत्न केले पाहिजे. लेकरू आमचा आहे, जशी खान तशी माती असणार आहे. त्याला त्या लेवलच्या त्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणं आमचं काम असतंय. त्यामुळं जर आमच्या लेकरांची प्रगती करायची असेल तर पालकांनो थोडंसं लक्षात ठेवा. काही गोष्टी आपल्याला ध्यानात ठेवाव्या लागणार आहेत. जर तुम्हाला मला माझ्या लेकरांची प्रगती करायची आहे तर काय करावं लागेल? पहिला मुद्दा मी आपल्याला सांगेन, आपल्या लेकरांचे चांगले मित्र बना. तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्यांचे मित्र बना. त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्या, त्यांच्या समस्या काय आहेत जाणून घ्या. आपले लेकरं खूप चांगली मेहनत करत आहेत, खूप चांगलं कष्ट करत आहेत. विचार करा, आज आपलं लेकरू 4थीच्या वर्गात आहे. आपलं लेकरू आज 4थीच्या वर्गात असताना जे करतंय ते आपल्याला 7वीला असताना सुद्धा येत नव्हतं. हो, 4थीला असताना आपलं लेकरू चांगलं इंग्रजी वाचतंय, तशी इंग्रजी आपल्याला 7वीला असताना सुद्धा वाचायला येत नव्हती. बघा, थोडस आजमावून पहा. आज लेकरांची प्रगती चांगली आहे म्हणून एवढ्यावर आपण स्थिर थांबायचं नाही. आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये आपले लेकरं टिकले पाहिजेत. जर आपले लेकरं टिकून राहावं असं आपल्याला वाटत असेल तर त्यांचे चांगले मित्र बना. त्यांची जवळून विचारपूस करा, चौकशी करा. काय अडचण आहे? तुला अभ्यास करताना काय अडचण येतंय? कोणत्या सरांनी कोणत्या मॅडमनी शिकवलेलं तुला कळत नाही, समजत नाही. तुला काय हवंय? तुम्ही लेकरांच्या जवळ जाऊन ज्या वेळेस चौकशी कराल त्यावेळेस लेकरं आपुलकीनं सांगायला लागतील. आणि माझे माय बाप विचारायला लागलेत म्हणून ते अभ्यासाकडे लक्ष द्यायला सुरुवात करतील. म्हणून त्यांचे चांगलं मित्र बनणं गरजेचं आहे. मुलांना समजून घ्या. 2 नंबरचा मुद्दा सांगेन मी. आपल्या लेकरांना समजून घ्या. अरे आपलं छोटं बाळ आहे, आपले लहान मुलं आहेत. ते सकाळी 8 वाजता शाळेत जातंय, 9 वाजता शाळेत जातंय, 10 वाजता शाळेत जातंय, दिवसभर शाळेमध्ये जातंय आणि आपल्यासारख्या अनेक गुरुजींना आपलं लेकरू सहन करतंय. त्याच्या समोर मराठी शिकवणारे गुरुजी वेगळे आहेत, इंग्रजी शिकवणारे गुरुजी वेगळे आहेत, इतिहास भूगोल शिकवणारे गुरुजी वेगळे आहेत, विज्ञान शिकवणारे गुरुजी वेगळे आहेत. अशा वेगवेगळ्या अनेक गुरुजींना आपलं लेकरू सहन करतोय दिवसभर. आणि घरी आल्याच्या नंतर आपण हे कर ते कर असा सपाटा जर लावला तर ते लेकरू गांगारून जाईल. त्याची कॅपॅसिटी काय, त्याचं वय काय, त्याची क्षमता काय, त्याची कुवत काय, आणि आपण त्याच्यावरती किती लोड देतोय, किती ओझं लादतोय, याचा विचार पालक म्हणून, माय म्हणून, बाप म्हणून तुम्ही आणि मी करणं गरजेचं आहे. त्यामुळे मुलांना समजून घ्या. मुलांची आवड निवड कल जाणून घ्या. बघा, बोलू नका रे, मी नेहमी सांगत असतो, लेकरांची आवड निवड आणि कल जाणून त्यांना मार्गदर्शन करा. बऱ्याच लेकरांना अभ्यास करणं आवडत नाही, पण काही लेकरांना भाषण करायला आवडतंय, काही लेकरांना ड्रॉइंग करायला, चित्र काढायला आवडतंय, काही लेकरांना गाणं म्हणायला आवडतंय, काही लेकरांना कुस्ती खेळायला आवडतंय, काही लेकरांना क्रिकेट खेळायला आवडतंय. खरंय का? आवडतंय का? हा. अरे ह्यांना काय आवडतंय ह्याचा विचार करा तुम्ही. खरंय का? ह्या लेकरांना काय आवडतंय, तुमच्या लेकरांना काय आवडतंय ह्याचा विचार करा. अरे यांच्यामध्ये सुद्धा एखादा सचिन तेंडुलकर दडलाय, यांच्यामध्ये एखादी लता मंगेशकर आहे, यांच्यामध्ये एखादा उत्कृष्ट शिवाजीराव भोसले सारखा वक्ता आहे, यांच्यामध्ये एखादा कलेक्टर आहे, यांच्यामध्ये एखादा डॉक्टर आहे, यांच्यात एखादा इंजिनियर आहे.
यांच्यात एखादा चित्रकार आहे उत्कृष्ट, म्हणून आपल्या लेकरांची आवड काय आहे याचा विचार पालकांनी करणं गरजेचं आहे. आपल्या लेकराला जर गायन कला आवडते तर त्याची गायन कला विकसित करण्यासाठी प्रयत्न करा. आपल्या लेकराला रांगोळी काढायला आवडते, आपल्या लेकरांना चित्र काढायला आवडते, त्याची चित्रकला डेव्हलप करा. आपल्या लेकराला भाषण कला आवडते,